Good morning, student. Today we are going to study the topic energy from different food components, which are different food components for production of energy. त्यामध्ये आपण फर्स्ट बघितलंय कार्बोहायड्रेट्स, यापासून आपण एनर्जी प्रोडक्शन केली. त्यामध्ये आपण बघितलं होतं एरोबिक रेस्पिरेशन, एनारोबिक रेस्पिरेशन. जे एरोबिक रेस्पिरेशन मध्ये 3 स्टेप मध्ये ग्लुकोजचं जे काही ग्लुकोज होता त्याचं एनर्जी प्रोडक्शन होताना एरोबिक रेस्पिरेशन मध्ये 3 स्टेप्स मध्ये झालेली होती. आणि त्यानंतर एनारोबिक रेस्पिरेशन मध्ये बॅक्टेरिया पण काय केलं होतं, बॅक्टेरियांनी पण ग्लुकोजचं कन्वर्जन म्हणजे टाइप ऑफ कार्बोहायड्रेट्स they are converted into glucose is converted into pyruvic acid converted into acetyl coenzyme, and then formation of production of NADH to FADH to molecule and release the energy. म्हणजे कार्बोहायड्रेट पासून आपण एनर्जी प्रोडक्शन केली. त्यानंतर एनर्जी प्रोडक्शन आपण जी काही करणार आहे, जो काही फूड कंपोनेंट्स असणार आहे तो म्हणजे प्रोटीन्स आणि लिपिड्स. आता त्यामध्ये प्रोटीन्स आणि लिपिड्स, त्यामध्ये पहिल्यांदा आपण स्टार्ट करतोय एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कंपोनेंट मधला पहिल्यांदा आपण प्रोटीन्स बघतोय. हा प्रोटीन्स कशा पद्धतीने हे प्रोटीन्स कशा पद्धतीने एनर्जी प्रोडक्शन करतात याबद्दलची आपण इन्फॉर्मेशन आजच्या लेक्चरला बघणार आहोत. त्यामध्ये बघा पहिल्यांदा एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कंपोनेंट्स. आता यामध्ये आपल्याला पहिल्यांदा बघायचे प्रोटीन्स, त्यानंतर सेकंड बघायचे लिपिड्स. आता प्रोटीन्स म्हणजे काय असतं बघा. प्रोटीन्स excess of the carbohydrates are stored in liver muscles in the form of glycogen. म्हणजेच एक्सेस जे कार्बोहायड्रेट आपण ईट करतो ते स्टोअर होतात आपल्या लिव्हर आणि मसल्स मध्ये. लिव्हर आणि मसल्स मध्ये स्टोअर होतात, पण ते कोणत्या फॉर्म मध्ये येतात तर इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन. म्हणजेच पहिला पॉइंट काय बघितला, the carbohydrates are stored in a liver and muscles in the form of glycogen. Then second point, proteins are the macromolecules formed by bonding together many amino acids. म्हणजे थोडक्यामध्ये प्रोटीन्स कशाला म्हणतात तर प्रोटीनची एक अशा पद्धतीची मॅक्रोमॉलिक्युल्स. प्रोटीन्स आर दी, आता बघा इथं दिलेले प्रोटीन्स आर द मॅक्रोमॉलिक्युल्स, असे मॉलिक्युल्स का ते अमिनो ऍसिडचे एकमेकांमध्ये बॉन्डिंग झालेली असते आणि बॉन्डिंग झाल्यानंतर त्यापासनं का ती बॉन्डिंग कोणाची असते, मेनी amino acids, macromolecules of many amino bonding together by many amino acids. असंख्य असे अमिनो अम्ल ज्यावेळेस macromolecules of amino acid come together in the form of bonding, so it is formation of a proteins. म्हणजे प्रोटीन्स कसे तयार होतात, the proteins are the macromolecules formed by bonding together many amino acids. आलं लक्षात. म्हणजे प्रथिन थोडक्यात कशाने तयार झाले, प्रोटीन्स आर मेड अप फ्रॉम अ मॅक्रोमॉलिक्युल्स फॉर्म बाय बॉन्डिंग टुगेदर अ मेनी अमिनो एसिड्स आर कॉल्ड ॲज दी प्रोटीन्स. देन थर्ड पॉइंट, प्रोटीन्स ऑफ एनिमल ओरिजिन आर फर्स्ट क्लास प्रोटीन्स. म्हणजे प्रोटीन्स हे एनिमल ओरिजिन मध्ये त्याला आपण काय म्हटलंय, फर्स्ट क्लास ऑफ दी प्रोटीन्स. देन we get 4 kilocalorie of energy per gram of protein. म्हणजे आपल्या बॉडीला 1 ग्रॅम प्रोटीनचा मॉलिक्यूल जर ब्रेकडाऊन झाला तर त्यापासून आपल्या बॉडीला 4 किलो कॅलरी एनर्जी ही काय होते, प्रोड्यूस होते, प्रोडक्शन होतं. म्हणून we get a body 4 किलो कॅलरी एनर्जी are obtained or produced per gram molecule of the proteins. त्यानंतर amino acids are obtained after digestion of proteins, and those amino acids are absorbed in the body and transported up to each organ and cell via blood. म्हणजे आपण जे काही प्रोटीन्स घेणार आहोत, जे प्रोटीन्स आपण घेणार आहोत सगळ्यात इम्पॉर्टंट जे प्रोटीन्स आपण घेणार आहोत तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे जे प्रोटीन्स म्हणजेच अमिनो ऍसिड पहिल्यांदा आपल्याला ऑब्टेन कोणापासून झाले, डायजेशन. आपल्याला प्रोटीन्सला डायजेस्ट केलं का त्याचं कन्वर्जन अमिनो ऍसिड मध्ये होणार आणि ते अमिनो ऍसिड
काय होणार आपल्या बॉडीमध्ये ऍब्सॉर्ब होणार आणि ऍब्सॉर्ब होणार म्हणजे याचा अर्थ डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये प्रोटीन्स ऍब्सॉर्ब झाल्यानंतर अमिनो ऍसिड प्रोटीन डायजेस्ट झाला अमिनो ऍसिड तयार झाला हा अमिनो ऍसिड ब्लड काय करणार त्याला ऍब्सॉर्ब करणार ब्लडने ज्यावेळेस ऍब्सॉर्ब केलं त्यावेळेस तो कुठे येणार कुठे जाणार सेल आणि ऑर्गन कडे जाणार आणि ज्यावेळेस तो सेल्स आणि ऑर्गन कडे जाणार म्हणजे व्हाया थ्रू त्याला ट्रान्सपोर्ट करणारा पार्ट म्हणजे बॉडी मध्ये कोण असेल तर व्हाया ब्लड म्हणून आपल्या बॉडी मध्ये जे अमिनो ऍसिड आर ऑब्टेन्ड फ्रॉम the digestion of proteins and that proteins are digested so that time the proteins are digested so that time amino acid are absorbed in the body via through blood and absorbed by blood and via through transported via through blood to all over body means all over the cells up to the cells and organs आलं लक्षात म्हणून अमिनो ऍसिड हे ऑब्टेन झाले आपल्याला प्रोटीन्स पासून आणि दोज अमिनो ऍसिड्स आर ऍब्सॉर्ब इन द बॉडी अँड ट्रान्सपोर्टेड अप टू ईच ऑर्गन अँड सेल व्हाया ब्लड थ्रू काय होणार आहे ट्रान्सपोर्ट होणार आहे नंतर आता आपण बघायचंय द रोल ऑफ अमिनो ऍसिड्स इन इन व्हेरियस प्रोसेस आर कॅरी विथ द हेल्प ऑफ बाय प्रोटीन्स आपल्या बॉडी मध्ये ज्या प्रोसेस कॅरी होतात हे कशाच्या हेल्पने होतात तर प्रोटीनच्या म्हणून इथं तुम्हाला एक तुम्हाला दिलेला बघा एक जे काही असणारा फ्लो चार्ट दाखवलेला आहे आणि त्यामध्ये बघा अमिनो ऍसिड्स आणि त्याचे रोल्स आपल्या बॉडी मध्ये कशा डिफरंट व्हेरियस प्रोसेस कॅरी करण्यासाठी कशा पद्धतीने अमिनो ऍसिड्स काम करतात आपल्या बॉडी मध्ये त्याबद्दलची इन्फॉर्मेशन मी इथं राईट केलेली आहे त्यामध्ये बघा अमिनो ऍसिड्स पहिला दिलेला आहे स्किन मेलॅनिन केराटिन आता स्किन म्हणजे आपली बॉडी आलं लक्षात स्किन म्हणजे बॉडीच्या वरचा जो लेयर आहे स्किन त्यानंतर मेलॅनाइन ज्यावेळेस आपल्या बॉडी मधून जे आपल्या बॉडीला जे कलर्स तयार झाले स्किनला तर त्याच्यामधून जे काही मेलॅनिन असेल केराटिन असेल विथ द हेल्प ऑफ बाय प्रोडक्शन ऑर प्रोसेस इन द अमिनो ऍसिड्स त्यानंतर बोन्स ओसियन इट इज द फॉर्मेशन ऑफ बोन्स ओसियन इन विथ द हेल्प ऑफ बाय द प्रोसेस ऑफ प्रोडक्ट इज प्रोड्यूस with the help of amino acids then production of in the cells various proteins of cell membrane various enzymes म्हणजे आपल्या बॉडी मध्ये ज्या सेलचं मेम्ब्रेन कवरिंग जे तयार होणार होतं किंवा त्याच्याच मदतीने जे काही कोणाच्या मदतीने होतं अमिनो ऍसिडच्या आणि व्हेरियस प्रोटीन्स सेल मेम्ब्रेन आणि व्हेरियस एन्झाइम्स जे आपल्या बॉडी मध्ये एन्झाइम्स हे कशासाठी काम करतात एक प्रकारचा तो सबस्टन्स आहे केमिकल सबस्टन्स का तो सबस्टन्स हा कशासाठी पार्टिसिपेट होत असतो व्हेरियस प्रोसेस आर कॅरी इनसाइड द सेल इन सेल ऑर्गॅनिल्स विथ द हेल्प ऑफ बाय अमिनो ऍसिड्स लक्षात ठेवा त्यानंतर अमिनो ऍसिड्स पॅनक्रियास ही आपल्या बॉडी मध्ये असणारी एक ग्लँड्स आहे त्यामध्ये ती ग्लँड्स काय करते इन्सुलिन आपल्या बॉडी मध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल हा कशावरती करतो डायबिटीज जे पेशंट असणार आहे टू कंट्रोल दी शुगर लेवल इन द ब्लड आपल्या ब्लड मध्ये जी शुगर लेवल कंट्रोल करायची असते त्यामध्ये इन्सुलिन नावाचं जे काय हार्मोन्स आहे किंवा इन्सुलिन जे असणार आहे हे इन्सुलिन जे सिक्रेशन होतं विथ द हेल्प ऑफ बाय अमिनो ऍसिड्स ट्रिप्सिन लाइक एज hormones then amino acids then pituitary glands various hormones आपल्या बॉडी मध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपण 9th स्टँडर्ड मध्ये बघितलं का आपल्या बॉडी मध्ये जी एक ब्रेनच्या लोकेशन जस्ट बिहाइंड द ब्रेन जर तुम्ही बघितलं आपल्या ब्रेनच्या जस्ट बिहाइंड एक जर बघितली तर एक पिट्युटरी नावाची ग्लँड्स आहे ती मास्टर ग्लँड आहे ती ग्लँड्स हा सगळ्यात महत्त्वाचा रोल आपल्या बॉडी मध्ये जे काही कंट्रोल फंक्शनिंग काम करतं तर ते महत्त्वाचं काम जे काही व्हेरियस हार्मोन्स लेवल्स बाय कंट्रोल अंडर द कंट्रोल ऑफ पिट्युटरी ग्लँड बट कंट्रोल and this pituitary gland a secretion of hormones by with the help of some amino acids then amino acids muscles actin and मायोसिन्स आलं लक्षात त्यामध्ये ज्या काही कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन च्या ज्या काही प्रोसेस होतात कॅरी होतात मसल्स मध्ये बाय विथ द हेल्प ऑफ अमिनो ऍसिड्स then amino acid last role is blood hemoglobin antibodies आता blood मध्ये RBC WBC platelets then hemoglobin it is the main important role in the blood to carry to absorb the oxygen from lungs to via to directly transport to the blood via through hemoglobin so then antibodies in our body the fight against or resistance power
will be produced with the help of some antibodies fight against the some pathogens. Okay, so all these antibodies are made up of from by the amino acids. म्हणजे हे सर्व रोल्स आपण अमिनो ऍसिडच्या जे काही असणारे रोल किंवा प्रोटीन्स अँड डिफरंट अमिनो ऍसिड्स ऑब्टेन कसे होतात तर त्याबद्दलची इन्फॉर्मेशन आपण इथं बघितलेली आहे. म्हणून आपण आजचा टॉपिक जो बघितला तो आजचा टॉपिक कोणता असणार आहे एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कंपोनंट. एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कंपोनंट्स मधला प्रोटीन्स आपण कंप्लीट केलेला आहे. तर प्रोटीन्स म्हणजे काय किंवा पहिल्यांदा एक्सेस ऑफ कार्बोहायड्रेट जर स्टोअर जर झाले आपल्या लिव्हर आणि मसल्स मध्ये इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजनचे होतात. त्यानंतर प्रोटीन्स हा काय असतो proteins are the macromolecules of a bonding together many amino acids are called as proteins. Then the proteins are in animal origin is the first class of proteins. Then we get 4 kilocalorie energy produced per gram of the proteins. Then amino acids are obtained after the digestion of proteins, and these amino acids are absorbed by the body and transported to the body by a cells organ via through blood. आणि इथं आपण सर्व प्रकारचे इथं जे काही असणारे अमिनो ऍसिड्स जे काही त्याचा रोल इथं मी तुम्हाला समजावून सांगितलेला आहे. अशा पद्धतीने इथं आजच्या ह्या टॉपिक लेक्चर मध्ये आपण एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कंपोनंट मधला प्रोटीन्स हा कंप्लीट केला आणि नेक्स्ट टॉपिकला आपण लिपिड्स हा मॉलिक्युल्स आपण कंप्लीट करूया. थँक्यू.